नमस्कार, न्यूज मराठी 24/7च्या बातमी गावाकडची मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। गडचिरोली जिल्ह्यात महसूल विभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील विविध महसूल मंडळामध्ये आयोजित या शिबिरांना नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे। या शिबिरामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणाचा निपटारा, महसूल अभिलेख दुरुस्ती, ई मोजणी, एनए परवाना सोबत मार्गदर्शन तसेच पीएम किसान योजनेसंदर्भात माहिती देण्यात येते। याशिवाय नागरिकांच्या विविध तक्रारीचे निवारण करण्यात येत आहे। दरम्यान प्रशासन नागरिकांच्या दारापर्यंत सेवा पोहोचत असल्याचं सांगत नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केले। त्याचबरोबर नक्षल प्रभावित छत्तीसगड सीमेलगतच्या एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम जारवंडी महसूल मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान अंतर्गत आयोजित शिबिराला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। या शिबिरात सुमारे 250 नागरिकांनी नोंदणी करून विविध महसूल सेवांचा लाभ घेतलाय। माझं पूर्ण नाव आहे रामकृष्ण बलिराम पत्रे, राहणार तुळशी। मी सेवानिवृत्त शिक्षक आहे। शासन जनतेच्या दरबारी या निमित्तानं डुडुलवार मॅडमना सर्व लोकांना, शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रत्येक ऑफिसचे कर्मचारी, ॲग्रिकल्चर विभाग, सेतू विभाग, आधार विभाग, वेगवेगळे विभाग आणि वेगवेगळ्या गावून येणारे तलाठी कार्यालय म्हणजे जवळपास 14 ग्रामपंचायतचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते आणि प्रत्येक शेतकऱ्याला ग्रामपंचायतला जाणे, तलाठी कार्यालयाला जाणे, परत तहसील ऑफिसला जाणे हे अवघड होतं आणि एका दिवशी हे सारे कामं शासन जनतेच्या दरबारी या निमित्तानं सगळी कामं एकाच ठिकाणी होऊन या राजस्व अभियानाचा फायदा शेतकऱ्याला झालेला आहे आणि त्याबद्दल मी शासनाचं आणि या शिबिर आयोजकांचं सगळ्यांचं आभार मानतो आणि असाच कार्यक्रम या पुढे पण राबत राहावा एवढी बोलून मी माझे 2 शब्द बंद करतो। जय हिंद, जय भारत। वासुदेव कोळाबे, सरपंच ग्रामपंचायत जारवंडी, तालुका एटापल्ली, जिल्हा गडचिरोली। तर या माझ्या ग्रामपंचायतमध्ये रेवणी मार्फत या ठिकाणी खूप मोठं शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाला उपस्थित आपले SDO साहेब, राऊत साहेब आणि तसेच उद्घाटक म्हणून आहेत, त्यांनी अध्यक्ष म्हणून तहसीलदार साहेब आहेत, गांगोटे साहेब आहेत आणि या ठिकाणी आपले प्रमुख अतिथी म्हणून आपले शिडीवेव साहेब आहेत आणि सर्व इथं या एरियातील सगळे गावकरी आहेत आणि सगळे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, सगळे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत, तलाठी कार्यालयाचे कर्मचारी आहेत आणि मंडळ अधिकारी आहेत, सगळं म्हणजे डिपार्टमेंटचे इथे कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी दवाखान्याचे पण कर्मचारी आहेत आणि या ठिकाणी खूप सुंदर कार्यक्रम झालेला आहे हा शिबिराचा। आणि आमच्या जनतेला एटापल्लीला जावं लागते, एटापल्लीला बरेचशा अडचणी आहेत, जाण्याची सोय नाही आहे, पण म्हणून शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत या ठिकाणी शासन आपल्या दारामध्ये आलेलं आहे, म्हणजे या जारवणी नगरीमध्ये आलेला आहे आणि याचा खरोखरच बहुसंख्य लोकांनी पुरेपूर फायदा घेऊन राहिलेले आहेत आणि या ठिकाणी सर्व प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत, जसं दवाखान्याचं स्टॉल आहे आणि आपले रेशन कार्डचं स्टॉल आहे आणि ग्रामपंचायतीचे स्टॉल आहेत, इथे पुन्हा आधार अपडेटचं स्टॉल आहे, संजय गांधी निराधारचं स्टॉल आहे, अंगणवाडीचं स्टॉल आहे आणि अशा अनेक प्रकारचे इथे स्टॉल लागलेले आहेत। तर खरोखरच मनापासून आम्ही म्हणजे लोकांच्या माध्यमातून मी लोकप्रतिनिधी म्हणून मी आभार मानते आहे की आमच्या लोकांना आमच्या ठिकाणी या जारवंडीच्या ठिकाणी आम्हाला सेवा मिळत आहे आणि आमचे सगळे लाभार्थी इथे सगळे आपापल्या स्टॉलवर जाऊन आपापल्या अडीअडचणी सांगून राहिले आहेत, आपापले कामं करून राहिले आहेत, एवढं मी सांगू इच्छिते आहे। आणि महसूल विभागाचे मी आभार मानते आहे की या ठिकाणी आम्हाला ही सगळी सोय अवेलेबल करून दिली आहे आमच्या स्थानिक पातळीवर। एवढं बोलू इच्छित आहे आणि मी इथेच थांबते आहे। धन्यवाद। छत्रपती संभाजीनगर येथील तापडी या नाट्य मंदिरात दिव्य मराठीच्या वतीने जिल्हा परिषद निवडणुकीतील विजेत्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय। या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे तसेच महापौर समीर राजूरकर यांची उपस्थिती होती। यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आलाय। तसेच उपस्थित मान्यवरांनी विजेता उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्यात। कार्यक्रमादरम्यान जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन करण्यात आले। उत्साहाच्या वातावरणात हा सत्कार सोहळा पार पडलाय। हजारो आमदारकी लढवलेला माणूस उगत नका साधा दिसतोय माणूस 17,000 पहिला आमदार झालेला माणूस मी प्रचार
नंतरचे आमदार काय वाढत गेल्या. माझी पहिली आमदारकी अशीच होती. पहिल्या आमदारकीला माझ्याकडे काही नव्हतं. मित्रांनी पैसे जमा करून दिले. डॉक्टर तुम्ही तर लय जाहिरात दिल्या, लोकांनी लय ऍक्सेप्ट केले, तो भाग वेगळा. परंतु आमच्या टायमात असं होतं की आम्हाला लोकांनी पैसे दिले. माझी निवडणूक झाल्यानंतर माझ्याकडे पैसे बॅलन्स होते. निवडणूक झाल्यानंतर पैसे बॅलन्स होते माझ्याकडे. पहिल्या निवडणुकीला तेव्हा माणसं ज्या गतीने आपल्याला निवडून देतात, ज्या विश्वासाला निवडून देतात, तो विश्वास जर कायम ठेवला ना, मग नंतर चिंता येते. नसतं मग ते म्हणतात पहिल्यांदा तर आला ग्रुपमध्ये, दुसऱ्यांदा पाहतो, दुसऱ्यांदा म्हणतात ठीक आहे आता झालं कसं तरी, आमच्या ते 2 उभे होते म्हणून हा निवडून आला, कारण काही दाखवतात. तिसरी निवडणूक माझी झाली म्हणजे 2दा तर लोकांनी ऍक्सेप्ट केला, तर तिसऱ्यांदा कशाला पाहतील. तिसऱ्यांदा आलो, लोक म्हणत तिसऱ्यांदा झालं आता 4थ्यांदा कशाला येईल. 4थ्यांदा आलो, मनात आलं इलेक्शन लढवायचं तर 5व्यांदा पण येईल, हा कॉन्फिडन्स असला पाहिजे. परंतु आपल्याला ह्या भानगडीत जायचं नसतं. आपल्याला ती जागा निर्माण करायची असते. तुम्ही एकदा जागा निर्माण केली ना, तर ती तुमची जागा हल्ली नाही पाहिजे एवढं लक्षात. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग येसदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती संभाजीनगर येथे ग्रामपंचायतीसाठी बाल हक्कांवरील 2 दिवसीय विभागस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, अमरावती, नागपूर आणि नाशिक विभागातील सुमारे 20 जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतीचे सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी सहभागी झाले होते. ग्रामपंचायत विकास आराखड्यासारख्या स्थानिक नियोजन प्रक्रियेत मुलांचा सहभाग वाढवणे आणि त्यांच्या समस्यांचा समावेश करणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यावेळी बाल पंचायत आणि बाल सभांच्या माध्यमातून गावाचा निर्णय प्रक्रियेत मुलांचा सहभाग कसा वाढवता येईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी बाल संरक्षण व्यवस्थेतील भूमिका यावरील चर्चा करण्यात आली. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक प्रशासन अधिक बाल प्रतिसादक बनणे आणि बाल हक्कांबाबत जनजागृती वाढवणे हा उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने यशवंत नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंके यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत विविध सांस्कृतिक सादरीकरणे करण्यात आली. तर महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांचे योगदानाचे कौतुक करत समाजात महिलांना समान संधी आणि सन्मान मिळणे आवश्यक असल्याचं मत व्यक्त केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर प्रतिनिधी प्रवीण खरात यांनी. आपण पाहता न्यूज 24. आपल्यासोबत आहे मांजरमकर मॅडम. तर जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया महिला दिनानिमित्त. काय सांगणार मॅडम? जागतिक महिला दिनानिमित्त मी सर्व महिलांना एक मेसेज देऊ इच्छिते की आपण स्वतःवरती विश्वास ठेवा. आपल्यामध्ये ताकद आहे, आपल्यामध्ये हिंमत आहे, आपल्यामध्ये शक्ती आहे आणि त्या शक्तीचा उपयोग आपण आपल्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी करावा. हा माझा मेसेज आहे. थँक्यू. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे तुमचा उद्देश काय होता? यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन जे आहे तर त्यामध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रमामुळे आपले जे काही दैनंदिन आयुष्य आहे, ज्यामध्ये आपण फाईल्समध्ये, ऑफिसच्या कामामध्ये, VC-मध्ये, मीटिंगमध्ये आपण बिझी असतो, त्यातल्या त्यात तो वेळ काढायचा आहे आपल्याला आणि स्वतःसाठी जगायचं आहे. तसंच जगत असताना ज्या महान स्त्रियांनी आपल्यासाठी आजचं जग जे उभं केलेलं आहे, आज समता आहे, बंधुता आहे आणि एक महान लोकशाहीचे आपण पुरस्कर्ते आहोत. तर ही लोकशाही कशी मिळाली आपल्याला, ही समानता कशी मिळाली, यामागचा संघर्ष काय आहे हे जाणून घेणंही गरजेचं होतं आणि त्या निमित्ताने आपण ही यशोगाथा सादर केली होती, ज्याच्या माध्यमातून आपण कृतज्ञ आहोत हे आम्हाला तिथे दाखवायचं होतं. मॅडम, या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही महिलांना कोणता संदेश देऊ इच्छिता? मी आधीच म्हटलंय की स्वतःवर विश्वास ठेवा, तुमची स्वप्न पूर्ण करा आणि जोपर्यंत स्वप्न पूर्ण होणार नाही तोपर्यंत त्याचा ध्यास सोडू नका. जाता महिलांना काय संदेश देणार महिला दिनानिमित्त? परत तोच प्रश्न येतोय माझ्यासमोर. महिलांना खूप खूप शुभेच्छा देते मी. माझं हेच म्हणणं आहे की
प्रत्येक महिलेने तिला जेवढं जमतंय, तिच्यामध्ये जेवढ्या क्षमता आहेत ना, त्या क्षमतांचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी, कुटुंबाच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी करते. मी रंजन गोरे, लेखाधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. 8 मार्च जो आहे जागतिक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. आणि श्री सर यांच्या सूचनेनुसार यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेतला. सांस्कृतिक म्हणजे जे काही जेवढ्या कर्मचारी आहेत, सर्व कर्मचारी आपल्या आपल्या कामात बिझी असतात. त्यांना आपल्या ज्या काही म्हणणे असते किंवा आपल्या काही बाबी असतात ह्या सर्वांसमोर व्यक्त करता येत नाही. आज नेमकं या दिनानिमित्त सर्वांनी वेगवेगळ्या आपल्या ज्या काही प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत महिलांमधल्या, त्यांचे पात्र आणि त्यांच्या ज्या काही शिकवणी आहेत त्या आज या सांस्कृतिक कार्यक्रमानिमित्त त्यांनी मांडल्या आहेत. महिला ही देवी आहे, आराध्य देवी आहे, आपली संस्कृती आहे. महिलांना स्वतःचं असं वेगळं अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता नाही आहे. खरं तर यत्र तत्र सर्वत्र अशा उक्तीप्रमाणे महिलांचा सहभाग सगळीकडे असतो आणि आज अगदी घरातल्या स्वयंपाकघरापासून तर लष्करापर्यंत महिला वर्ग आपला गेलेला आहे आणि त्यांच्यासाठी आज खरं तर अभिमानाचा दिवस आहे. आणि सगळे पुरुष मंडळी विशेषतः सगळ्यांनी महिलांचं कौतुक आजच्या दिवशी केलं आहे. म्हणजे जिल्हा परिषद संभाजीनगरच नव्हे तर पूर्ण देशभरामध्ये जे महिलांचं कौतुक आणि त्यांचा सन्मान करण्याची प्रथा ही 8 मार्चला सुरू झालेली आहे किंवा करता आहेत. हे सर्व महिलांसाठी एक सन्मानाची गोष्ट आहे आणि त्याबद्दल आज संभाजीनगरमधील जिल्हा परिषदेतर्फे आमच्या सर्व महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आलेला आहे. आमचे काही कलागुण इथे सादर करण्याची संधी इथे देण्यात आली आहे. त्याबद्दल मी सर्व आमच्या मान्यवरांचे आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांचे आभार मानते. धन्यवाद. आमच्या उपमुख्य लेखा वित्त अधिकारी श्रीमती मांजरमकर मॅडम यांच्या प्रोत्साहनाने आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज आम्ही हा कार्यक्रम सादर केला आहे. मला असं वाटतं आज आम्ही खरंच आमच्या स्वतःसाठी हा वेळ दिला, स्वतःसाठी दिवस घालवला आहे. खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा केला आज असं वाटतंय. थांबा मॅडम, तुम्ही वरती थांबा. नमस्कार, मी स्वाती पाटील, गणेश लेखाधिकारी वित्त विभाग. जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. आमचे माननीय अंकित साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या मान्यतेने हा जो आजचा कार्यक्रम झाला तो खऱ्या अर्थाने आम्ही खूप एन्जॉय केला आहे. ऑफिसच्या रोजच्या व्यस्त शेड्यूलमधून आम्ही स्वतःच्या सुप्त गुणांना थोडं वाव मिळाला आणि हे जे प्रोत्साहन आम्हाला प्रॉपर मिळालं ते आमच्या मांजरमकर मॅडम, मुख्य लेखा वित्त अधिकारी, त्यांनी सगळ्यांना सपोर्ट केला, सर्वांना मोटिवेट केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा कार्यक्रम पूर्ण पार पाडला. त्याबद्दल मी आयोजकांचे पण धन्यवाद मानते आणि परत एकदा सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देते. मी सुभाष वैद्य, सहाय्यक लेखा अधिकारी वित्त विभाग, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर. आज 8 मार्च जागतिक महिला दिन. आज जिल्हा परिषदेचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकित सर यांच्या मान्यतेने हा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे. यात प्रामुख्याने आमच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा वित्त अधिकारी आदरणीय मांजरमकर मॅडम यांनी यात खूप मोठा सहभाग नोंदवून सर्व महिलांना एकत्रित करून महिला दिन खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला. महिलांनी कंटिन्यू महिला प्रत्येक कामात व्यस्त असतात, पण त्यातून बाहेर पडून महिला कशी एक दिवस म्हणजे एक चांगल्या पद्धतीने एन्जॉय करू शकते, तिची हक्क तिच्याबाबत तिची जागृती होऊ शकते. अशा पद्धतीनं महिलांनी कसं पुढं जायचं, पुरुष समक्ष कसं राहील या पद्धतीचे एक सांस्कृतिक कार्यक्रम इथे आज साजरा करण्यात आलेला आहे. यातून एकच संदेश भेटतो की महिलांनी आपल्या कामावरती खूप विश्वास ठेवून पुढं चालत राहावं, अशी मी सर्वांच्यातून शुभेच्छा व्यक्त करतो आणि महिला दिनांच्या आपण सर्वांना महिलांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात महिलांची मोटरसायकल रॅली उत्साहात काढण्यात आली। क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीत महिला पोलीस कर्मचारी, महिला शिक्षिका तसेच विविध क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलाय। क्रांती चौक येथून सुरू झालेली ही रॅली जिल्हा अधिकारी कार्यालयात जाऊन समाप्त झाली आहे। महिला शिक्षण अधिकारी अश्विनी लाटकर आणि जयश्री चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली। यानंतर जिल्हा अधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत महिलांनी विविध क्षेत्रात पुढे येऊन समाजाच्या प्रगतीत योगदान द्यावे असं आवाहन केले। या बातमीचा आढावा घेतलाय संभाजीनगर प्रतिनिधी माधव खिल्लारे यांनी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं न्यूज मराठी 24/7 मध्ये। आज आपण इथे आहोत छत्रपती संभाजीनगर येथे। आज जागतिक महिला दिनाचा आज महिलांनी इथे उत्सुकपणे रॅली काढली। त्याच्यामध्ये सरकारी कर्मचारी अभियान छत्रपती संभाजीनगरचा सुपर वुमन बाईक रॅली। सर्वांना माझा नमस्कार। आज जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। माझे नाव जयश्री व्यवहारे। आज 8 मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन। सर्वप्रथम सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। हा दिवस महिलांना सन्मान व कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो। आज महिला प्रत्येक क्षेत्रात मोठे यश मिळवत आहे। शिक्षण, क्रीडा, विज्ञान आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात असून ती राजकारण असे प्रत्येक क्षेत्रात असून घरांचा आधारस्तंभ आहे। स्त्री समाजाची एक अशी शक्ती असून आपण तिचा आदर व सन्मान करावा। चला आपण स्त्रियांना सशक्त बनवूया, देशाची प्रगती करूया। परत एकदा महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 8 मार्च हा महिला दिन म्हणून आपण जो साजरा करतो आहे, हा एकच दिवस असा नाही आहे की आपला प्रत्येक दिवस हा महिलेचा असणं अत्यंत आवश्यक आहे। कारण महिला ह्या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे जात आहेत, स्वतः यशस्वीपणे सर्व आपली धुरा सांभाळत आहेत। मी मुलींना हेच सांगू इच्छिते की ज्या क्षेत्रामध्ये त्यांना आवड आहे त्याच्यामध्ये त्यांनी पुढे जावं आणि ज्या योगे आपलं दिवसेंदिवस आपलं महिलांचं जे आहे त्या या ठिकाणी पूर्णपणे राज्य निर्माण होईल असं मला वाटतं। धन्यवाद। महिला मतदार आहेत। शिक्षकांची संख्या जर काढली दोन्ही शिक्षणाधिकाऱ्याला विचारलं तर 51% महिला आहेत। प्रत्येक ठिकाणी ऑफिसमध्ये सुद्धा तसंच आहे, घरी सुद्धा तसंच आहे। जे 40 ते 50-55% पर्यंत महिलांचं प्राबल्य असताना महिला ऍक्टिव्हेट नाही झाल्या किंवा महिला ऍक्टिव्ह नाही झाल्या। मी आज मॅडमला सुद्धा ते सांगितलं भाषणामध्ये। इव्हन क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा महिला आपल्या खूप मागे आहेत। तर कारण एवढं आहे की न्यूगंड मनामध्ये आहे, लोक काय म्हणतील, कोणी काय कॉमेंट करेल का, अशा नको त्या विचार। कुणी काय करत नाही, कुणी काय म्हणत नाही, पण आपल्यालाच वाटतं 80% वेळे असं होते, 20% वेळेस ठीक आहे। आपलं बी एक इमेज अशी करायची की कुणी कोणाला बोललं ते एकांतात जरी बोलत असतील, एकट्यात जरी बोलत असतील तर त्याचा अर्थ असाच नाही की ते काहीतरी वेगळं बोलत असतील। त्याच्यातून काहीतरी चांगल्या कामाच्या गोष्टी होत असतात, काही त्यांच्या सुखदुःखाच्या गोष्टी होऊ शकतात। म्हणून काम करणाऱ्या सुद्धा महिला या अशा विचारांमुळे मागे पडल्या। त्याच्यामुळे महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम शासनाला घ्यावे लागतात। महिलांचं सक्षमीकरण करण्याची गरज नव्हे, प्रत्येक ठिकाणी सांगतोय। आणि महिला ह्या सगळ्यात सक्षम आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाहीये। तर महिला सक्षम नसत्या तर इतकं चांगलं घर सांभाळल्या नसत्या, 9 महिने गर्भाला पोटात सांभाळू शकल्या नसत्या, घरातल्या मुलाचं संगोपन करू शकल्या नसत्या। आणि अनेक अडचणीवर महिला ज्या प्रभावीपणे मात करतात तेवढं प्रभावीपणे पुरुष मात करू शकत नाही। तुम्हाला पुरुषांनी आत्महत्या केलेल्या बघताल तुम्ही, अनेक ठिकाणी पुरुषांनी आत्महत्या केल्यात, पण महिलांनी आत्महत्या केलेली मी आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 वर्षामध्ये 500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। शेतकरी महिला पण आहेत, कुठल्या महिलांनी आत्महत्या केली? कारण महिलेमध्ये मुळातच दुर्गा संचारलेली असते, संकटावर मात करायची किंवा राक्षसी वृत्ती जी आहे किंवा राक्षसी प्रसंग जे आहेत त्याचा वध करायची शक्ती ऑलरेडी गुप्त रूपामध्ये महिलेमध्ये आहे। आणि त्याला खतपाणी घालायचं काम मी फक्त करतोय, मी काही वेगळं काही करत नाही। तुम्ही सगळ्यांनी माझी खूप तारीफ केली, त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो। या माध्यमातून तुम्हाला एक तुमच्या कामाची ऊर्जा मिळावी, तुमच्या जगण्याला तुम्हाला एक वेगळं ऊर्जा मिळावं आणि तुमच्या हातून घराचं जसं कल्याण करायचा आपण प्रयत्न करतो
तसं विद्यार्थ्याचं कल्याण, शाळेचं कल्याण, समाजाचं कल्याण. आणि हे करत असताना कोणी आपल्याला नाव ठेवेल, कोणी काही कॉमेंट करेल, कोणी टोमणे मारतील, काय त्याला करायचं, त्याच्यावर जसे संस्कार आहेत तसं तो करेल. त्याच्यावर चांगला संस्कार झाला तो चांगलाच विचार करेल. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे समाजसेवक नितीन भुतडा यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला त्यांच्या समर्थकासह नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. यावेळी स्पंदन ब्लड सेंटरच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, तर विविध क्षेत्रातील नागरिक तसेच राजकीय पदाधिकाऱ्यांनी रक्तदान करत या उपक्रमात सहभाग घेतला. रक्तदान करणाऱ्या नागरिकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आलाय. दरम्यान रात्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर आधारित शिवचरित्र कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत हा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडलाय. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान अंतर्गत मंडळनिहाय शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध महसूल सेवांचा लाभ घेतलाय. या शिबिरात 7/12 अद्ययावत करणे, PM किसान योजना, प्रलंबित फेरफार प्रकरणे निकाली काढणे, मोजणी, विविध दाखले वाटप तसेच सामाजिक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरांच्या माध्यमातून अनेक नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लागल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. मी प्रभाकर शंकरराव कवडे, राहणार बरडशोळा येथे शिबिर होतं. त्या शिबिरमध्ये शिधापत्रिका तुमच्या हातात प्रमाणपत्र आहे, कशाचं आहे? शिधापत्रिका. काय वाटते तुम्हाला, असे कार्यक्रम गावोगाव घेऊन तुम्हाला घर बसल्यात प्रमाणपत्र मिळावं असं वाटतं का? आज दिनांक 7 मार्च 2026 बरडशोळा मंडळ तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराज्य महास्वराज्य समाधान शिबिर आयोजित केलेलं आहे. आणि या शिबिराच्या माध्यमातून या मंडळातील प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत शासनाच्या वतीने जे काही प्रमाणपत्राचे वाटप असतील, समस्याचे निराकरण असतील, या ठिकाणी त्या समस्याचे निराकरण करण्यात आलेले. या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या हदगाव तालुक्याचे आमदार माननीय बाबुरावजी कदम साहेब सुद्धा उपस्थित होते आणि सर्व प्रशासन या ठिकाणी सज्ज होतं. आणि आमच्या गावातील प्रत्येक जे काही शेतकरी 7/12 असतील, उत्पन्नाची प्रमाणपत्रे असतील, पुरवठा विभागामार्फत हे शिधापत्रिकेचं वाटप सुद्धा या ठिकाणी झालेलं आहे. आणि सर्व प्रशासनाचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि असेच उपक्रम तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येक मंडळामध्ये व्हावे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याचा, प्रत्येक कुटुंबाचा आणि प्रत्येक मंडळीचा त्या कार्यक्रमामध्ये त्या लाभ भेटण्याच्या उद्देशाने हे कार्यक्रम आयोजित केले तर अतिशय चांगलं हे होईल. समाधान झालं का तुमचं? हो, आजच्या या समाधान शिबिराच्या निमित्तानं माझं तर समाधान झालेलं आहे आणि इथं उपस्थित सर्व व्यक्तीचं सुद्धा समाधान झालं असं मला या ठिकाणी वाटते. माझं नाव सविता विनोद निमडगे, मी पळशेची आहे. आणि आज बरडशोळा येथे जी शासनाने कार्यक्रम ठेवला, छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य समाधान शिबिर ठेवलेलं आहे. या शिबिरामध्ये प्रत्येकाचं काम तात्काळ झालेलं आहे आणि मला पण योजनेचा लाभ झाला. कुठेही हातगावला इकडे तिकडे न हिंडता ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेचं, प्रत्येक पुरुषाचं, सगळ्यांचं काम झालं आणि मला पण प्रशासनाचा खूप फायदा झाला आणि तात्काळ माझं काम झालं आणि मला पण योजनेचा फायदा झाला. खूप खूप प्रशासनाचे मनापूर्वक धन्यवाद. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील विद्यार्थिनींनी आपल्या विलक्षण बुद्धिमत्तेच्या जोरावर अनोखा विक्रम प्रस्थापित करत जिल्ह्याचा अभिमान वाढवलाय. डोणगाव येथील कुमारी कोमल देवीदास खनपटे हिने अवघ्या 10 सेकंदात भारतातील सर्व राज्यांची नावे अचूक आणि सलग सांगत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपलं नाव नोंदवलंय. तिच्या या कामगिरीमुळे परिसरात तिला प्रेमाने गुगल गर्ल अशी ओळख मिळाली. कोमल ही डोणगाव येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये इयत्ता 10वीत शिक्षण घेत असून लहानपणापासूनच तिला सामान्य ज्ञानाचं विशेष आवड आहे. सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने हा विक्रम प्रस्थापित केलाय. या कामगिरीबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून तिला प्रमाणपत्र, IBR पेन, रेकॉर्ड होल्डर ओळखपत्र, IBR बॅज आणि मेडल ऑफ अचिव्हमेंट देऊन गौरवण्यात आले.
खरं तर माझ्या पप्पांनी एका छोट्या मुलाची बातमी केली होती. त्याने त्याचं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड म्हणून नोंदवलं होतं. तर मला असं वाटलं की मी का नाही करू शकत. तर मी तेव्हापासून तयारी करायला सुरुवात केली आणि आज माझं नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे. या विक्रमाची तयारी मी तर एकाच दिवसात केली. 15 ते 20 वेळा संपूर्ण याद्यांची नावे म्हणण्याचा प्रयत्न मी केला होता. सर्वत्र माझं कौतुक होत आहे, तर मला खूप छान वाटतं. इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये तर माझं नाव नोंदवलं गेलं आहे आणि माझं असं स्वप्न आहे की मी गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नाव नोंदवलं पाहिजे. माझ्या यशाचं श्रेय माझे आई वडील आणि शिक्षक या दोघांना देईल. कारण आई वडील आपल्याला इन्स्पायर करतात आणि शिक्षक आपल्याला मार्गदर्शक करतात. त्यामुळे दोघांचाही वाटा समान असेल. जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय. समाजातील महिलांच्या कार्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात आरोग्य, शिक्षण, व्यायाम तसेच बचत गट आदी क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी तसेच नगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी नगराध्यक्ष रत्ना रघुवंशी यांनी महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत समाजातील महिलांचं योगदान अधोरेखित केलंय. आजच्या काळात महिला सर्वच क्षेत्रात अग्रेसर असून समाजाच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा असल्याचं सांगितलंय. तसेच मुलगा मुलगी असा भेद न करता दोघांनाही समान संधी देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांनी बेटी बचाव बेटी पढावचा संकल्पही केला. आपल्या मुलींना आपण असे संस्कार द्या की आपल्या जवळ 20 वर्ष 22 वर्ष राहते, पण पुढचं आयुष्य ती आपल्या सासू सासऱ्यांजवळ घालवते. तिचे आई वडील हे होतात. तर माझ्या इथे बसलेल्या सगळ्या भगिनींना विनंती आहे की असे उत्तम संस्कार आपण आपल्या मुलींना घाला की आम्ही आई वडील आहोतच तुझे जन्माचे, पण तुझ्या पुढच्या जन्माचे आई वडील हे सुद्धा आहेत. आमची जशी तुला काळजी करते तू, तशीच आता ह्या आई वडिलांची तू काळजी घेतली पाहिजे. तर एकही वृद्धाश्रमामध्ये आपल्याला एकही जोडपं दिसणार नाही. जे शिक्षणे जातात त्यांची गोष्ट वेगळी, त्यांचे मुलं मुली फॉरेनला राहतात त्यांची गोष्ट वेगळी, पण आपण जसे तिथे राहतो तर आपले सासू सासरे पण आपल्या जवळच राहायला पाहिजे. एकत्रित कुटुंबाचे खूप फायदे आहेत. आपण कुठेही गेलो तर घरातली चिंता आपल्याला राहत नाही. इथे सगळ्या महिला आहे म्हणून हे उद्देशून सांगते की लहान बाळ जरी राहिलं तिला गर्व सोडून येतो की नाही सासू लक्ष ठेवेल. एकटी राहिली असते तर सोडून आल्या असत्या तुम्ही, नाही ना. मग सगळ्यांनी विचार करावा त्या गोष्टीवरही. चांगले संस्कार आपल्या मुलाबाळांवर होऊ द्यावा. जशा 7च्या आत मुलींना बोलवतो तसा 7च्या आत मुलांनाही घरात बोलवा. 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या दिवशी अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले. रात्री 12 वाजल्यापासून सकाळपर्यंत येथे 3 नवजात कन्यांचा जन्म झालाय. महिला दिनाच्या दिवशी मुलींचा जन्म हा विशेष योग मानला जात असून कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. दरम्यान मुलगी जन्माला येणं ही आनंदाची बाब असून समाजात मुलींना सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे अशी प्रतिक्रिया नाजिया परवीन यांनी व्यक्त केली आहे. हमारा नाम नाजिया परवीन है. हम योधे से आए हैं. बहुत ज़्यादा खुशी है. जैसे हम सब वैसी वो लड़कियां हमारे इसमें बहुत नेक मानते हैं. लड़कियों को बहुत अच्छी होती है. हमारे यहाँ माशाल्लाह उनकी किस्मतों से बहुत अच्छा पीक वगैरह होता है. उसको पढ़ाएंगे आगे, जो उसकी किस्मत में होगा वो बनेगी वो. हाँ, आज हमको लड़की हुई है. हमारी तरफ से सबको शुभकामनाएं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी आसमानी संकटामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. मात्र एवढं नुकसान होऊ नये राज्य सरकारकडून अद्याप कोणतीही आर्थिक मदत जाहीर करण्यात आलेली नसल्याचा आरोप
माजी आमदार वैभव नाईक यांनी केलाय। जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मदत मिळवून देण्याऐवजी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर टीका केल्याचा आरोपही केलाय। यापूर्वी संत्रा पिकाच्या नुकसानीच्या वेळी हेक्टरी 1 लाख रुपयाची मदत देण्यात आली होती। त्याचप्रमाणे मदत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांनाही द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच जानेवारीपासून नुकसान दिसत असतानाही कृषी विभागाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले नसल्याचा आरोप त्यांनी केवळ नजर पाहणी अहवाल पाठवून वेळकाढूपणा केला जात असल्याचं नमूद केलंय। दरम्यान 12 मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मोर्चाला पाठिंबा देत पंचनामे तात्काळ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचाही इशारा वैभव नाईक यांनी दिलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंबा आणि काजूचं नुकसान यावर्षी झालेलं आहे आणि अस्मानी संकट या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या आंबा बागायतदार शेतकऱ्यांवर आलेलं आहे। असं असताना आज राज्य शासन कुठलीही मदत जाहीर करत नाही। या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल पत्रकार परिषद घेऊन जे शेतकरी मोर्चा करतात आणि त्याचे नेतृत्व करतात त्यांच्यावर टीका केली, परंतु शासन पातळीवर मात्र कुठलीही मदत या शेतकऱ्यांना झाली नाही किंवा त्याची सुरुवात सुद्धा या ठिकाणी झाली नाही। आज शेतकऱ्यांची मागणी आहे की 12 तारखेला मोर्चा आपण काढणार आहोत, त्याआधी शासनाने मदत जाहीर करावी। गेल्या अनेक वर्षाच्या ज्यावेळी असं नुकसान झालं, काही वर्षापूर्वी संत्र्यामध्ये नुकसान झालं होतं, तेव्हा सरकारने हेक्टरी 1 लाख रुपये मदत त्यावेळी अधिवेशनामध्ये जाहीर केली होती। आता बजेटचं अधिवेशन सुरू असताना सुद्धा काल मदत जाहीर झाली नाही आहे। त्याचबरोबर शासन एवढं दुर्लक्षपणा करतंय किंवा बेफिकीर वागतंय, शेतकऱ्यांच्या विरोधात वागतंय, कारण या आंब्याचा हंगाम जानेवारीपासून सुरू होतोय आणि जानेवारीपासून शेतकऱ्यांना कळलंय की ह्यावर्षी आंबा होत नाही आहे, म्हणून शेतकऱ्यांची जानेवारीपासून या सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी सुरू आहे। परंतु या शासनाने आणि बेफिकीर असलेल्या या कृषी विभागाने फक्त शासनाने 2 महिने मागणी करून फक्त आता गेल्या 26 तारखेला नजर पाहणी अहवालाचा अहवाल शासनाला पाठवला आहे। परंतु आता 26 तारीखपासून जवळजवळ आता 15 दिवस होत आले, तरी पण अजूनही पंचनामे करा म्हणून शासनाने नजर पाहणी अहवाल झाल्यानंतर शासन प्रसिद्ध करतं की पंचनामे करा म्हणून, परंतु शासनाने कुठलेही आदेश पंचनाम्याचे दिले नाहीत आणि नितेश राणेंनी सुद्धा या संदर्भात कुठेही लक्ष दिलं नाही। पालकमंत्री म्हणून त्यांनी पंचनामे झालेत की नाही, पंचनाम्याचे आदेश आलेत की नाही हे न बघता आज स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची केली की जी जानेवारी फेब्रुवारीमध्ये केली पाहिजे होती। त्यानंतर नजर पाहणी अहवालाची शासनाने गेलं असतं आणि त्यानंतर थेट पंचनामे शेतकऱ्यांकडे झाले असते। आता जानेवारी फेब्रुवारी मार्च आता संपत आला आहे आणि यावेळी जे नुकसान भरपाई होणार त्यांचं आता पंचनामे कसे काय करणार आहेत, त्यामुळे आता आधी शासनाने युद्ध पातळीवर पहिले आधी पंचनाम्यासाठी आदेश देण्याचं केलं पाहिजे आणि 12 तारखेला शेतकऱ्यांचा मोर्चा आहे, त्या मोर्चाला आमचा सर्वांचा पाठिंबा आहे, परंतु हे पंचनामे सुद्धा त्वरित या ठिकाणी झाले पाहिजेत, नाहीतर तीव्र आंदोलन याचं स्वरूप घेतलं पाहिजे आणि सगळ्या शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आमचं आव्हान या ठिकाणी आहे। सोलापूरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने काळी रंगपंचमी साजरी करत आंदोलन करण्यात आले। सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला महापौर पदाची संधी डावलल्याचा आरोप करत भाजपच्या स्थानिक नेत्यांविरुद्ध निषेध व्यक्त करण्यात आलाय। 1993 नंतर प्रथमच मराठा समाजाला महापौर पदाची संधी मिळाली होती, मात्र भाजपच्या स्थानिक नेत्यांनी ती संधी स्वतःच्या नातेवाईकांना दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। 2.5 वर्षाचा कार्यकाळापैकी 1.25 वर्ष मराठा समाजाला महापौर पद देण्यात यावं, तसेच जिल्हा परिषद कुणबी मराठा समाजाला अध्यक्षपद देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान मागण्या मान्य न झाल्यास सोलापूरसह राज्यभरात आंदोलन छेडण्याचा इशारा क्रांती मराठा मोर्चांनी दिला आहे। जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे आणि शहराध्यक्ष रोहिणी तडोळकर यांनी मराठा समाजावर राजकीय अन्याय केल्यामुळे आज मराठ्याने काळ्या रंगाने रंगपंचमी साजरी करून त्यांचा निषेध केलेला आहे। 1993 नंतर प्रत्येक समाजाला प्रत्येक पक्षाने तिथं महापौर करून तिथं संधी दिलेली आहे। ज्याच भाजपची सत्ता आल्यानंतर आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही मागणी करत होतो की तुम्ही मराठा समाज तिथं महापौर करा, कारण सर्वसाधारणसाठी तिथं जागा आहे। आमदार देवेंद्र कोटे यांनी त्यांच्या भावजेला महापौर करून ओबीसीचा तिथं आमच्या समाजावर मोठा अन्याय केलेला आहे। 2.5 वर्षांनी ज्या रोटेशन पद्धतीने तुम्ही ज्या चिठ्ठी काढचाल तुम्ही ते चिठ्ठीमध्ये सर्वसाधारणसाठी जागा तिथं नसणार आहे, तिथं ओबीसी पुरुषची जागा, एससी पुरुषची तिथं जागा असणार आहे।
आमची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना आमची मागणी आहे की हे एक तर विनायक कोंडेल यांचा तुम्ही महापौर पदाचा राजीनामा घ्यावा आणि मराठा समाज तिथं महापौर करावा, किंवा जिल्हा परिषदचं जे अध्यक्ष आहे 6 वर्षासाठी कुणबी मराठाचा तुम्ही अध्यक्ष करावा आणि विनायक कोंडेल यांचं 6 वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर 6 वर्षाचं तुम्ही मराठा समाजाचा महापौर करावा. तुम्हाला लोकसभेला मतपेटीतून मराठ्यांनी तिथं उत्तर दिलं आहे, विधानसभेला मराठा समाज तुमच्या सोबत होतो म्हणून तुम्ही सत्तेत आला. जिल्हा महापौरची निवडूनंतर जिल्हा परिषदचं निवडणूक होतं, भाजप तिथं 55+ जागा निवडून आणण्याचं त्यांनी स्वप्न पाहिलं होतं. मराठ्यांनी त्यांना 38 जागा तिथं जिंकून दिलेल्या आहेत. फक्त आज जर तुम्ही मराठा समाज न्याय देण्याची भूमिका ती घेतली नाही तर ह्या आंदोलनाचा होणार सोलापूरचं महाराष्ट्रात दिसेल आणि येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला तुम्हाला मतपेटीतून मराठा उत्तर देईल. पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या दुहेरी पूल प्रकल्प आता पूर्णत्वास येत असून लवकरच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. 2020 मध्ये आपण महापौर असताना आणि अजित पवार पालकमंत्री असताना या दुहेरी पुलाची संकल्पना पुढे आली होती. या प्रकल्पात वर मेट्रो आणि पूल तर खाली रस्ता असा आराखडा तयार करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला पाठिंबा दिला असे मोहोळ यांनी सांगितले. तर या पुलाच्या उद्घाटनाच्या वेळी अजित पवार यांची आठवण येत असल्याचंही त्यांनी नमूद केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे हा प्रकल्प साकार झाला असून पुलाला अजित पवार यांचं नाव देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितले. दरम्यान शहरातील विविध विकास कामांवर काम सुरू असल्याचं सांगत भविष्यात पुणे शहर अधिक प्रगत होण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी नमूद केले. तसेच आखाती देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर संकट निर्माण झालं असलं तरी भारत सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं त्यांनी सांगितलंय. खऱ्या अर्थानं पश्चिम पुण्याच्या या वाहतुकीला एक मोठा दिलासा आजच्या एकात्मिक दुहेरी उड्डाणपुलाच्या उद्घाटनामुळे तो सुरुवात झाल्याने नक्कीच मिळणार आहे. 2020 साली त्यावेळेला पुण्याचा महापौर म्हणून मी काम करत होतो आणि आदरणीय अजितदादा या जिल्ह्याचे पालकमंत्री होते आणि त्यावेळेला ही कल्पना पुढे आली की या चौकातला वाहतुकीचा प्रश्न जर कायमस्वरूपी सोडवायचा असेल तर या ठिकाणी एक दुहेरी उड्डाणपुलाचा विचार करायला हवा. आणि आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की त्याच वेळेला हिंजवडी ते शिवाजीनगर या PMRDच्याच माध्यमातून होणाऱ्या प्रकल्पाची सुद्धा सुरुवात होती आणि म्हणून मेट्रो, उड्डाणपूल आणि खाली रस्ता अशा 3 पर्यायांचा विचार करताना हा पूल तयार करावा असा निर्णय झाला. अजितदादांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. दादांनी सातत्यानं या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. आजच्या बातमी गावाकडची या बातमीपत्रात आपण येथेच थांबतोय. अशाच नव्या आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.